उन्हाळ्याची खास चव कैरीचा साखर आंबा। एकदम खूप छान असे ही रेसिपी बनते आणि बनवायला पण खूप सोपी आहे आणि वर्षभर आरामात टिकते। तर नमस्कार मंडळी, आजचं आपलं मन्नुके रसोईचं रेसिपी आहे साखर आंबा। साखर आंबा किंवा तुम्ही गुळ आंबा सुद्धा करू शकता, गुळ सुद्धा वापरू शकता, पण साखर जर टाकली ते जास्त चांगलं होतं आणि हे तुम्ही वर्षभर साठवू शकता। खूप छान चवेला होतं, एकदा बनवून ठेवा, वर्षभर पाहायची गरज नाही। तर तुम्ही हे पोळीसोबत वगैरे किंवा असं पण टिफिनवर वगैरे पोरांना देऊ शकता। खूप छान अशी रेसिपी बनते। तर चला आपण मन्नुके रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया। तर बघू शकता मी अशा मध्यम आकाराचे कच्चे कैरीचे आंबे घेतलेले आहेत। तर आंबा हा घरच्याच आमच्या बागेतला आंबा आहे। हा जास्त आंबट किंवा जास्त गोड नाही, मिडियमचा आहे। तर याला वरचे छिलटे असे काढून घेतलेले आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता या प्रकारे, आणि याला छान 2 ते 3 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे याचा, इथे बघा छिलणीने तुम्ही एक ते छिलू शकता, जसं किसणी असते ना त्या किसणीने पण तुम्ही किसू शकता, किंवा मग हाताने असं चाकूनी असे बारीक बारीक याचे काप करू शकता। तर मी चाकूनी करून घेतलेले आहे, कारण किसणीने जर किसलं तर ते एकदम जास्त किस होऊन जातं, तर ते थोडं ओळखायला येत नाही असं। तर मी इथे चाकूनीच असे बारीक बारीक याचे काप करून घेतलेले आहे। तर तुम्ही काय करा, नंतर एक कढई ठेवा गॅसवर। त्यानंतर इथे आंबा जे चिरून घेतलेले आहे बारीक, तर ते आंबे टाका आणि त्यानंतर वरून त्यावर थोडंसं आधी 2 ते 3 मिनिटाला सुकच असं परतवून घ्या, कुठल्याही प्रकारचं तेल किंवा काही टाकू नका। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 1 चम्मच तूप टाकायचं आहे। ते हे घरच्याच गाईचं तूप आहे, आवर्जून मी तुम्हाला सांगते। 1 ते 1.5 चम्मच मी इथं तूप टाकलेलं आहे। जर तुम्हाला तूप नाही तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता, काही हरकत नाही। तर बघू शकता या प्रकारे आपण छान असं परतून घ्यायचं आहे। तर याला असा खमंग सुंदर असा वास सुटतो आहे। आणि त्यानंतर काय करायचं, आपल्याला इथे आंबा बघून घ्यायचा आहे की आंबट किती आहे। जर खूप जास्त आंबट असेल तर तुम्हाला जास्त साखर टाकावं लागेल, आणि कमी आंबट असेल, आंबट गोड असेल आंबा, तर तुम्हाला कमी साखर टाकावी लागेल। तर हा आंबा थोडा आंबट जास्त पण नव्हता आणि कमी नव्हता, मिडियम होता। तर मी इथे 1च वाटी साखर टाकलेली आहे, आणि आपण जसं साखर टाकलेली आहे तसंच याला पाणी सुटायला सुरुवात होते। तर आपल्याला असं छान परतवत राहायचं आहे। आणि जर आपण तसंच सोडून दिलं, परतवत म्हणजे चम्मचने परतवलं नाही, तर ते जळून जाईल, करपून जाईल, तर त्याचा टेस्ट थोडं जळल्यासारखा येईल। म्हणून आपल्याला सारखं चालवत राहायचं आहे, आणि थोड्या वेळाने त्याला छान मस्त पाणी सुटतं, एकदम खूप छान होतं। यात जर तुम्ही खडे मसालामधून जर तुम्ही कलमी टाकली किंवा लवंग वगैरे टाकलं, विलायची टाकलं, तर याला खूप छान असा फ्लेवर येतो। तर बघू शकता साखरेचं किती छान असं पाणी सुटलेलं आहे, आणि या साखरेच्याच पाण्यामध्ये आपला हा साखर आंबा छान असा शिजून येतो, मऊ होतो, सॉफ्ट होतो। आणि काय आहे, घरी जर आपल्याला असतं ना मुलांना वगैरे, कधी कधी आपल्याला पण काही खायची इच्छा होत नाही भाजी वगैरे, तर तुम्ही नक्कीच पोळीसोबत खा, आरामात तुम्हाला खाऊ वाटेल। तर त्यानंतर काय केलेलं आहे, मी इथं थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे। हळद आपल्याला माहिती आहे अँटीबायोटिक काम करतं। जर गळ्याला त्रास होत असेल तर तुम्ही नक्कीच याच्यामध्ये हळद टाका। तर मी अर्धा चम्मच म्हणजे 1 चिमूटभर हळद टाकलेली आहे, त्याने रंग पण छान येतो आणि आपल्या हेल्थसाठी पण चांगली आहे। तर हळद इथे मी टाकलेली आहे, त्याला छान अजून परतून घ्यायचं आहे, आणि जोपर्यंत साखरेचं पाणी आहे तोपर्यंत त्याला पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी फ्लेवरसाठी इथे 4 ते 5 हिरवी मिरची बारीक कुटून घेतलेली आहे, आणि त्यानंतर मी 3 ते 4 लवंगा टाकून घेतलेल्या आहे। याचा फ्लेवर बघा ना, इतका जबरदस्त येतो, खूप छान असं वाटतं। तर या प्रकारे आपल्याला हळूहळू हे साखर पाक यायला लागतं याला। तर या पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, आणि एकदा जर बनवलं ना तुम्ही तर वर्षभर आरामात टिकते आहे। तर बघा एकतारी पाक आपला बनून झालेला आहे, एकतारी पाक बनून झालेला आहे। तर इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, आणि गॅस बंद करायची आहे, कारण काय होते, जर जास्त शिजवलं तर ते एकदम चिकट होईल, म्हणजे साखर बनेल त्याची पाकाची। तर बघा या स्टेजपर्यंत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे, आणि गॅस आपल्याला बंद करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला आंबा हे जे आहे मेथी आंबा साखर आंबा जो बनलेला आहे तो आपल्याला थंड करायचा आहे पूर्णपणे। तर बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे, आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं आहे, आणि आपण जे पाका सांडलेलं आहे याला ते सुद्धा खूप छान। आता या प्रकारे याला
थंड झालेला आहे. तर चला आता आपण काचेचे किंवा अशा चिनी मातीच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. तर हा जास्त केलेला नव्हता म्हणून मग मी छोट्याशा बरणीमध्ये येत होता, तर मी म्हणजे बरणीमध्येच भरून ठेवला. तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा किंवा खाली ठेवा, काही हरकत नाही. कुठेही ठेवला तरी हा तितकाच टिकणार आहे. तर या प्रकारे आपण बरणीमध्ये भरून घेतलेला आहे. आणि आमच्याकडे ज्ञानद आहे, माझी भाची, तिला खूप आवडला आहे आणि तिने म्हटलं की मला सुद्धा असंच बनवून देशील. तर म्हटलं ठीक आहे. तर या अशा बरणीमध्ये भरून तुम्ही स्टोअर करू शकता. काचेच्या बरणीत भरलं तरीसुद्धा खूप छान, असं ट्रान्सपरंटची बरणी येतं ना, त्यात भरलं तरी खूप छान. तर तिला खायला दिलं तर तिला खूप आवडला आणि म्हटलं की मलासुद्धा असंच बनवून देशील. तर म्हटलं ठीक आहे, तू पण घेऊन जाशील, आपल्यासोबत बनवून देईल. तर या प्रकारे आपली आजची रेसिपी होती. तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, आपल्या परिवारामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसोबत भेटत राहूया नंतरच्या रेसिपी.